राज्यात सातारा, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे। यामुळे या भागातील ओढे, नाले, नदी दुथडी भरून वाहू लागलेले आहेत। तसंच या भागातील धबधबे देखील ओसंडून वाहताना आपल्याला पाहायला मिळतात। सातारा जिल्ह्यातल्या पश्चिम घाट परिसर आणि कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसानं जोर धरलाय। यामुळे सह्याद्रीच्या डोंगर कपारीमधून दुधाळ धबधबे ओसंडून वाहायला सुरुवात झाली आहे। सध्या कोयना नगरमधील ओझरडी धबधबा ओसंडून वाहताना पाहायला मिळतोय। तब्बल 350 फूट उंचीवरून हा धबधबा वाहतोय। हा धबधबा आणि कोयनेचे पावसाळी निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक कोयना नगरला भेट देण्यासाठी येत आहेत। रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यातील सवतकडा धबधबा प्रवाहित झालाय। इथं पर्यटकांची मोठी गर्दी आहे। तर रायगड जिल्ह्यातील शिवथरघळ धबधब्याचं तर रौद्र रूप पाहायला मिळत आहे। हा धबधबा ओसंडून वाहत आहे। पावसाचे अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी HTN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि तुमच्या भागात देखील पावसाची काय परिस्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा।